कंत्राटीकरण करून जे बाजारीकरण करण्यात आलेलं आहे तेच ताबडतोब रद्द करण्यात यावं आणि जे खरे प्रशिक्षण घेतलेले आहे भावी शिक्षक, गुणवत्ताधारक, अभियोग्यताधारक, त्यांची TET पात्र, CTET पात्र आणि अभियोग्यताधारक अशांची भरती कायमस्वरूपी भरती करण्यात यावी। जवळपास 75,000 शिक्षक इथे कंत्राटीकरण करून ठेवलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर, तर ते ताबडतोब रद्द करण्यात यावं आणि तिथे कायमस्वरूपी शिक्षक नेमण्यात यावा, म्हणजे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल आणि कायमस्वरूपी शिक्षक मिळेल, एवढीच विनंती। माझं नाव मनीषा गावंडे। तर माझं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने 2022मध्ये शिक्षक भरती झाली होती तर त्या पदामध्ये एकाच कॅन्डिडेटला 4-4, 5-5 चान्स मिळत होते आणि जे बाकी कॅन्डिडेट राहत होते ते त्यांना काही चान्स मिळत नव्हता। तर यावेळेस त्यांनी एक पद आणि एक बिंदू असं घ्यायचं, जसं एका वेळेस एका व्यक्तीला जर एक कॅन्डिडेट एक जागा मिळाली तर जर तो तिथे जॉईन झाला तर ठीक, नाही जॉईन झाला तर तो भरती प्रक्रियामधून बाहेर होणार, त्यानंतर त्याला चान्स मिळणार नाही। त्यामुळे असे होईल की जे शिक्षक लोक आज मागच्या वेळेस जागा रिकाम्या राहिला, जसं 21,000 जागा भरती झाली, 6-7 हजार जागावर कोणी शिक्षक रुजू झाले नाही, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं पण नुकसान होते। असं नुकसान होऊ नये म्हणून एकच पद घ्यायचं, एक भरती करायची। जर एक पद एक भरती मिळाली तर जो कॅन्डिडेटला माहीत असते का मला आता या प्रक्रियेमध्ये एकच वेळा चान्स मिळणार, त्याच्यानंतर चान्स मिळणार नाही, तो पण आपला प्रामाणिकपणे तिथे जॉब करेल आणि आपली मुलांना पण प्रॉपर पद्धतीने आपला एक शिक्षक मिळेल, असेच माझं म्हणणं आहे। आणि यावर सरकारने त्यावर लक्षपूर्वक आपली एक हे करावे। तर हे होते युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संग्राम महाराष्ट्र यांचं पवित्र पोर्टल जो आहे त्या माध्यमातून जे कंत्राटी पद्धतीने जे शिक्षक भरती केली जाते ते शिक्षक भरती कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात यावी आणि एक पद आणि एक व्यक्ती एक बिंदू या पद्धतीने सरकारनं त्यांची नियुक्ती करण्यात यावी। त्यामुळे काय होईल की जे काही विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक एज्युकेशन मिळेल आणि एक चांगल्या प्रकारे एक विद्यार्थी चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडतील असं म्हटलं। मी DJ नगारी, SC न्यूज करता, नागपूर।